काय? पैसा नाही ना आता कसं काय त्यांना सांगितलं तुम्ही लोक मला म्हणते बर एक तर समाजाने समाजाच्या नावाने पाठीबोट तुमच्या कपडा लावली बर त्यामुळे तुमच्या संकेत असलेल्या मुलीशी कोणी लग्न करत बरोबर बरोबर त्या मुलींना फक्त पायात चाल बांधलाय आणि ती तुमच्या समोर नसती तिला फक्त भोग्याची वस्तू म्हणून समाजाला समजले गेले बरोबर आहे. मुलींची लग्न कोणी करताय का नाही. आपण दोघा ठिकाणी त्यांच्याशी लग्न करायचं लग्न करायचं आपण करायचं बाईला फक्त सांगायचं लग्न करतो म्हणून आयडिया तुझी एकच नंबर आहे. अरे पण गावात तर पोरता म्हणजे नाच करायची पण लग्न करायचं नवरदेव कुठे नवरदेव नको का मी होतो ना वडील तुमचं. नवरदेव केला असतो तू माणसात नाही माणसं नाही म्हणजे निवडणुकीला उभा आहे का गावाला पाहिजे तू सारखा नाही, पैसा लागला. मी झालो असतो पण माझी पहिली दोन झाले आहेत बरोबर आहे. आता हा एवढंच कवळकाचं पोरग आहे आपल्याकडे याची शेवटी कोणी आहे का त्या कामाला नाही म्हणलंय का ते लेकरू? नाही नाही नाही. आणि मग कसंही येऊ द्या तरी झटवतोच ना तू नाही झटवत. आणि मग बरोबर. नवरदेव याला करू याला करू, चल. आता हा नवरदेव झाला त्याला पाहिजे नातेवाईक हा. नाही तर बाई म्हणून पोरगी देत नाही पाहिजे घराच्या बाहेर नाही बरोबर. त्याला नातेवाईक पाहिजे नातेवाईक पाहिजे. मग तू कोण होतो त्याचा मी होतो त्याचा मित्र, चल. चालेल. तू मित्र हा. तो नवरदेव हा. आणि मी त्याचा बाप बाप नको चुलता हो चुलता काका काका बाप होऊ दे ना नको नको काका हो. तुझ्या आईची मजा होईल ना बरं मी त्याचा चुलता बरं, ठीक आहे. बाईला बोलवतो आणि परिचय करून देतो ये बाहेर आहो, चल. हो बाई 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 ये बाई सुंदर सुंदर काय पण कुणाचं आहे रस्त्याने चालू होतं पोरांना गाण्याचा आवाज ऐकला म्हणलं चला गावची यात्रा आहे, गावची यात्रेला तमाशा ठरवूया ए पोरा इथून झालीच नाही रे तू बोकाने आणतोय सांगता तमाशा ठरवायला न्यायचा तर म्हणलं मालकी बाईला भेटावा त्या मालकी बाई काय तुम्हीच का वा गोड का कार्यक्रम करा त्या पोरी किती आहे ती सगळ्या 18 मुली काय पोरी नाचत्यात लेकरं खरंच बाई परमेश्वर नंतर ना कोणाच्या पायाला जर हात लावतो कलावंताच्या रात्रभर तिच्या आईला मनोरंजन करतात हा आणि तरी चेहऱ्यावर बघ ना एकदा रंगरोगटी लावले हो वाटतं का पूर्ण नाराज आहे म्हणून काय लेकर आहे तिच्या आईला तरी पण झोप येते. हा काय असं नाही पण ते बाई त्या मुलींच्या आईला भेटायचं होतं मी सुट्या मुलींची आहे हा बघा त्या पोरींची किती पोरी आहेत तुम्हाला 18 काही लवड बोलताय होय नाही ना नाही, खरं कलावंत खरं बोलतो ना राव अहो माझ्याच मुली आहेत त्या 18 पोरी हो काही नियंत्रण केलं राव स्वतःला उद्यापासून देव पुजायचा पण हा, काय? एक एक कार्ट दिलंय पदरात आपल्या म्हातारपणाची कळा आली हा. बाईला 18 झाल्या ती 18 पोरी बघ ना पाहिलं बाईला होय बाई अं, 18 पोरी अं, त्यांचा बाप मी नाही पाहिलं कुठं मुंबईला असेल काय त्यांचा बाप बघायचा तुला नाही ते बघायचं का तुला बाप त्यांचा हा? बाई 18 पोरी ती वा वा, छान छान त्या मुलीची लग्न वगैरे काय नाही ना नाही मुलींची लग्न नाही झाली बरोबर आहे बाई या समाजाने काय मुलीची लग्न कोणी करणार आहे का मी पहिलेच सांगितलं ना नाचणं म्हणजे पायात चाळ आला की एकदा स्टेज उभी राहिली का समाजाला फक्त भोगाची वस्तू वाटते पण तसं नाही बाई महाराष्ट्राच्या मराठी माणसाची सुद्धा एक म्हण आहे बाबा स्त्री ही फक्त भोगाची वस्तू नसून आनंद जन्माची ती माता आहे पण ज्याला कळत त्याला आहे मुलींची लग्न नाही झाली बाई रोज एक गाव बदलायचं कशाचं लग्न व्हायचं पण पोरीची लग्न होण्याचं कारण काय अहो माझंच लग्न नाही झालं हा हे बघा हे पोरींची नाही जाईल कारण काय म्हणजे तुमचं नाही. माझं पण नाही झालं बरोबर आहे बाई 21वे शतक आहे तेव्हा पोटाचा जमाना आहे रिलेशनशिप मध्ये जवळ राहायचं तवर कटाळा द्यायचं सोडून तसं काय आहे? अरे हल्लीचा जमानाचे अरे लग्नाची नाही ना आता तर ह्याचं काय घेतोय पण तुमचं न होण्याचं कारण काय माझ्या आईचं झालं नाही ना लग्न हा पोरींची नाही जाय नाही किती पोरी आहे? 18 पोरींची नाही तुमचं नाही आईचं नाही मोठ्या घराणा नाही असं शोधून सापडणार नाही आज मला कळलं तुमच्या घराणा आणि याचा घराणा सारखा आहे कोणाचं कारण असा हीच काढलेला कारण आहे का माझा याचं जुळू का इथं तू हा, याचं लग्न जमलं. बाई वाटतं ना मुलीचे लग्न व्हाव्या त्याचा संसार असावा कमाईचा असावा पाहुणं पण नवरदेव मुलगा चांगलासा भेटत नाही ना भेटेल ना बाई भेटेल ना प्रयत्न केला तर भेटेल ना बाई नवरदेव नाही ऐकलं तुम्हाला सांगतो पैशाचं झाड दारात आलं तुमच्या ये झाडाखाली या ना झाडाखाली या ना या ना बस 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 झाडाच्या पारंब्या पार लोंबल्यातून कुठं झाडाखाली आहे. तिला म्हणावं नुसतं अरे याच्या बरं लग्नाचं बघ बाई तुम्हाला वाटेल मुलीचे लग्न व्हाव्यात त्यांना नवरा असावा प्रपंच असावा एका पोरीला 5-5 पोरं असाव्यात काय 5-5 पोरं एक एक दोन दोन चालतील बाद झाली 5-50 कशाला असू दे ना कलाकार कमी पडलं तर तुम्हाला भरती होईल का बसा? नकोच का नाही. मग हात धुवून घ्या ना काय? हो नवरदेव आणलाय हो? हो बाई काय असं करताय नवरदेव आणलाय म्हणजे ती इकडे पोर दाखवा ना, दाखवा ना. बघायचं डोक्यात पदर घ्या जावं होणार रे घ्या 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 म्हणजे साडी सोडा काय
इथे घातलेली साडी सोडा ना डोक्या पदर घेईन ना घेते बरोबर, तुम्ही नका सांगू मला. हा बघा नवरदेव बरोबर आहे. नाही, नाही, हो. तू काय मांडवाच्या दारात कुत्र्यांना खायला घालतेस त्याच्या मागे दिसतच नाही मी. हा हे मांडवर आले एवढा बाई नवरदेव नमस्कार नमस्कार काका पोरगी पसंत आहे बघा हा अजून आपल्या ऊसाच्या कांद्यानं रस नाही नात्यामध्ये तरी ओळखते बिलताच झालाय बाई सांगते 18 पोरी तिला ती पोरींची आई सासू आहे सासू सासू हा मला सासू चालते. बघा होय माग तुला बांधा उभं राहा म्हणलं का तू सरी जातो माती जाऊ दे बाई नवीन आहे तरुण आहे तरुण रक्ताचं कसं असते एकदा तो बाधा झाला का त्याला जीव पितो चांगला पोरी आहे की दाखवताय चांगली गोरे गोमटे शिकली सवरलेली तुमच्यावर गेलेली माझ्यावर पडलेली चांगली पोरगी दाखवणार नवरदेव बघितला ना? दाखव माझ्या मोठ्या मुलीला बोलवते. तुमच्या थोरलीला बोलवा धाकीला बोलवा बोलवा हा नाही तर आणार कोणीतरी तसं नको बोलवा अगं ए, आशा कुठं सांगली सातारा कोल्हापूर बारामती उस्मानाबाद संभाजीनगर अहिल्यानगर इकडं नागपूर चंद्रपूर वडसा राजूर अवसरी शिरूर तालुक्यात काय नाही अजून वड्याला फुलाखाली नदीकडं काटवानात येड्या बाबलीत उसात कांद्याच्या वखारीत अरे पुढंच नाही म्हणत नाही कसं आहे त्यांचा अरे लोकांच्या लेकराला नाव घेऊ नको. चांगली पोरगी आहे बस. चांगली पोरगी नाही पाहिलं तू आपण नको तुझं लग्न होणार म्हणजे होणार त्या पोरी सगळी मी 2 शब्द बोलतो आणि लगेच तो लग्न जुळून टाकतो हा? कोण कोण मी अगं बाई मी तुला सोसन का सांग बरं. याच्या मांडवा अक्षर टाकतो का बांबू झालाय काय कसं आहे बघायचं का तुला मला पसंतच नाही. हा अरे असू दे ना कर ना कुणाची आहे बाई माझी कोणीचं लग्न करायचं हो. नाही लेकरांनी लग्न करायचं नाही म्हणणार नाही हो पण सारखा चाटाला चालू आहे ना बाई कसला घटाला? तिला लग्न करून ग्रामपंचायतच घरपट्टी बाहेर पाठवली ती ग्रामसेवक संघ सरपंचाची बॉडी घरी घेऊन ये करायला काय बाई बारीक कारण आहे का अहो, लेकराचं सवय तेवढी खराब आहे, बाकी मुलगी सुद्धा. काय ते सुंदरपणाला आग लावता का सारखा तडाखा चालू आहे एक पोरग बघा ना कौलकाचं पोरग गावात काय मानमर्यादा आहे त्यांच्या एका बापाचा पोटचं आहे का होय. अरे बारी बापाच्या पोटचं श्रीमंताच्या घरानं यांचं हे सकाळच्या पारी आमच्या बंगल्यावर ही पोरं चहाला येते ते पेपरवाला येतो दुधाचा रतिबावाला येतो जर समजा हिच्या संग लग्न करून घरला घेऊन गेलं आणि सकाळच्या पारी रतिबाचं दूध आलं आणि तो माणूस म्हणला वहिनी घ्या दूध आणि पातीला घेऊन दारात उभी राहिली आणि हिने धक्का चालू केला मला नाही वाटत दूधवाला 6 महिने उधारीचे पैसे मागणं काय हे पोरी संग लग्न करून आमचं पोरग दिवसाने दिवस आणि संध्याकाळी सगळं गाव आमच्या गावात दिवस घ्या ना, घ्या ना लग्न करून. कशाला लग्न करून बघ बाबा तुला जमत का लग्नाची बायको असते सगळं जमते जा बाळा जा जा, जा, आपण दुसरा डबा बघू, जा. जा दुसरा बघ तुला बघ तुझ्या आईला बघ कसं झालं मला काय काही येड्या बाबळी गेली होती काय बाळात सारखं दाखवला दुसरी आहे का नाही आहे का? मग दाखव ना चांगले पोरग कसं आहे बघा ना कसं पोरग आहे हा, बघा दाखव दुसरी अगं, उषा. जाण्याचा मला तुझा पाडल्या काळजीच करायची नाही. कुणाची पारडी त्यांच्या म्हशीची हे वचकाळी ते काय वायरमॅनचा कोर्स केलाय का बटन दाबीत आहे सारखं त्याचं काय पाहुणं माहितीये काय का? झालं? हिच्या वेळेस मला दिवस गेले होते ना. माझ्याकडून दोघं जण आणल्या तिने त्याच्यासाठी आणल्या ती हा. त्यावेळेस सूर्याला ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणाची सावली माझ्या पोटावर पडली मी याची लागली. कळलं काय मी जेव्हा दिवस होता ना मग बाईचा नवरा घरी यायचा मग दुपारी दोघांची गिरण चालू व्हायची आणि मग हे पीठ पाडायची नाही. काय नाही काय हा
काय बोचकडे काय वड्या भाजी का काय करते काय काय सवय आहे बाई कशा पोरी धर्माला घातल्याची व्हिडिओ जमल का या पोराला हा? जर समजा हिच्या संग लग्न केलं आणि पोरग पहिल्या रात्रीला खाटं घेऊन झोपलं आणि हिला 2 वाजता गुदगुद आली हिनं वचकडायला सुरुवात केली अंगावर कापड ठेवून झाली अकराच्या येत ती वाळलेली तुळस बिगर कापडाचं गावात गेलो साधा ब्राऊन दिसन का नको बाळा नको 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 बाळा मी भादा आहे मी भादा आहे मी भादा आहे तो कावळा आहे नको आता नको बाळा आता नको नको आता नकोच नको जर तू हातच लावून देणार नाही कोणाला तू एवढंच करशील काहीच करीत नाही ये बर ये रे पाऊस तुला देतो पाहिजे आता मग लग्न का नाही केलं ग आता मला कळलं पण लग्न का नाही केलं तुझ्या घराला चौकट आहे पण उंबराच नाही कोणी आणि पायतन खेळून कशा पोरी जर मला घातल्या ती मी सांग जरा तुझ्या भाषेत नाही बाई मला पण पाहिजे तुम्ही आमची टिकलं लावली का नाही बसते लावली का एक तर घरातच मुलगा आहे आमचा. पैशावाली असं मी आता तुम्ही असं मुलीला करता. नाही टिकलं लावली का तुम्ही हा? ए बाय मारणार बाब्या चांगली पोर काढ बाब्या हो. ए बाब्या कारण तसं नाही तशी काढणार 18 महिन्याचं झाल्यात नको काय घरातून बाहेर काढ घरात चांगली बोलवा बाई एखादी चांगली बोलवा हिंमत नका करू तिसऱ्या नंबरची मुलगी आहे हा. ना तिच्यापेक्षा सुंदर काय करा एखादी पोरगी चांगली दाखवानी तर पोरग उतावळले ते तुम्हाला मागणी काढाय बसतो बोलो बोल काका अंगुड माया मागणी काढायला लगेच मला सोबतच कर दमच काढू नको तू आज थांब ना जरा बाय आला कांडेवा बोल अबे निशा लई तो आम्ही दिवस काढला ये चिमणे पकडी अरे फार आपण घालून कशाला जायचं हा? चांगली पोरगी तू पाहिलं का आपण तुझं येत लगेच म्हणून म्हणजे म्हणा विश्वास आहे मला आहे ना पोलीस 2 शब्द बोलतो हे तुझं लग्न जुळून टाक हा? त्याला थोडं लांब जा. बोलू का मी हा? मला नाम तर यानं माझं वाटुळ केले पहिले बरं नको. बाई ठीक आहे काय हो या मुलीच लग्न करायचे हो हिचं लग्न हिचं लग्न आहे हो ना आणि हिला नवऱ्याची काय करायचे का बरं सारखं झटका चालूच आहे. जोडीदार जुळायचं तर तू उडून टाकली आणि मला लांब धर म्हणतोय जाता बंद नाही होत शेडवय का बॅटरी वय सवय कुणाची माझी तुमची म्हणजे एक असं करते तुम्ही असं करायचं त्यांचा तडाखा चालू एखाद्याच्या घरी गेली नांगर आणायचंच नाही बाबा तू गेला तिथं बांधायची काय सगळी माग सगळी गमनी घटत नाही असं बरं लेकरांनी जर लग्न केलं तर या लेकरांनी काय माती खावी कुणाला गेला त्यांच्या हाताने करते या हाताने स्वयंपाक करते स्वयंपाकात कोणी हात धरत नसेल कसा धरते सारखा तडाखा चालूच आहे घालतुलीतला कुडकार बाहेर घालतुलीतला कुडकार बाहेर काय स्वयंपाकात काय येतं हिला भात येतो का भात ओरण येतं वांग्याची भाजी हो येते हिला चपात्या येतात का हो? चपात्या येते मुद्द्याचा प्रश्न विचारला आम्ही लेकून चपात्या वरले ना म्हणून विचारलं बाई चपात्या येतात ही चपात्या करताना एकमेकांच्या हातात धरते. एकमेकांच्या हातात धरते. लाटणं सुद्धा त्याच हातात असतं बाळ बिस्कुट
नशीब फळफळलं तुझं. वा वा काय बापाने नाव ठेवले पारल्या. या हातात लाटणं धरते, मग या हातानं पिठाचा उंडा पोलपटावर ठेवते. तोपर्यंत घड्याळाचा सेकंद काटा चालूच राहतो. मग या हातानं या लाटण्याला तेल लावते आणि एकदा का तेल लावलं घरी कसा आडवा लागेल पुढं त्याने लागलं ग माय. आता काय घरी गेलं खरं झाले का नाही? नाही झालं नाही. मग एक सडवा सडत कसं काय करू? अरे 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 फार येते आपण झालं तू काय आहे का? आणि मी तू अजिबातच ओळख मित्री मुलगी कशी पण मुलगी कशी लोकांच्या नाव घेऊ नका. अरे त्या हातात फरक असला तर मुलगी धार्मिक आहे. हा तशी काही नाही. हातात फरक असलं बाळा सुतळा अशी बांधली. धार्मिक मुलगी कशा ओळख अगदी हाताने आम्ही नाही करून बघ म्हणती. काय म्हणते? कुठला रे? ओटी ओटी गो पाहणा. नाही कसं काय बघायचं का तुला? बघायचं बाय बस नाही करत नाही दम नाही लागत. अगं गामीच ना पार कसाच की आम्ही नाही का माऊली तुझा. मग अशी करत होती आता हवा घालायला लागली. जा जा बाबू जा जाय माई जा जा. माणसं बघ ढोलकी वाजायच्या डब्यात वर घालतील. तो टपून येते का येते मी का वाजवत होतो. कसा जास्त काढतो त्याची राग रंडकी झाली. हळू असं करीतो असं दोन दोन हाताने वाजवी. ये तिकं जाऊ ये तिकं जाऊ ये तिकं जाऊ. 50 घेतला अजून ते एका शब्दावर दिलं मी. नमस्कार. गोड वाटला तमाशा. काय पाहिजे तुमचं स्वरूप सांगायचं? आमच्यासारखी सगळे कष्ट करणारी मंडळी आम्ही शेतकऱ्याची माणसं. अहो दिवस रात्र कष्ट करतो. आमचं दुःख जर शेजारी कोणी काही झालं तर आम्ही पटपटात तिथं जमावतो. तर तुमचं दुःख वेगळे पाहिजे. एकदा त्या चेहऱ्यावर रंगरंगोटी लावली की या कणातीच्या मागं पडद्याच्या बाहेर तुमचं दुःख तुम्ही झाकून ठेवता आणि पुढं आमच्यासाठी रसिकांना मनोरंजन करायला तुम्ही हसत हसत पुढे येता. या रसिकांना माहिती नाही पाहिजे. खरं तर देवानंतर खरं तुमचे पाय धुवून केले पाहिजे. बाई तुम्हाला मी साक्षीनं सांगतो परमेश्वराच्या आणि माझ्या गोड रसिकांच्या. तुम्हाला आई समजतो. माझं डोळं बघून माहिती नाही भाऊ यांचं कारण काय सांगायचं. संप्रदायाचं घराणे बाई. संप्रदाय माणुसकीचं घराणे. एक नंबर घराणं माणूस. आता उगाच माझी मान आहे माझ्या गळ्यात. मग अशी बिर्याणीसाठी मी काढून ठेवून मला सांगतो तुम्हाला मी आई समजतो. हो मला आई समजता पण कोणाची? माझ्या पोरांची. तरी म्हणलं काहीतरी बोंबलो मला या टाकले. काय भावा नमस्कार. थोडी आमची तुमची टिंगल केली काय जर आमच्याकडून चुकीचा शब्द केला असेल तर आम्हाला माफ करा. आम्हाला ओळखत आहे तुम्ही प्रतिष्ठित गावातली माणसं आहे मी. ओळखीत आहे मग बघितलं होतं मगाशी मी. बघणारे अवतार लोक काय जिल्हा महाराष्ट्र बघितलं मी तुम्हाला तिघांना बघितलं. त्या यात्रेमध्ये तुम्ही बाटला गोळा करत होतात ना प्लास्टिकचा बाटला. ये ना पुढे ये ना ओळख सांग ना. भगरवलीत काय भगरवलीत काय मी काय बोलता बाई तुम्ही? अहो आम्ही का भगरवलीत काय? आम्ही भगरवाली नाही. आम्ही ऊस तोडायला तुम्ही मार आपल्याला खायला नाही ऊस तोडायला होतो. जाऊ माता माऊली काही चेष्टा केली असेल तर माफ करा. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं खरं आपण तुम्ही काम करता. आणि खरंच रसिक मंडळी आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं प्रेम असेल या गावात. खरंच तुम्ही खूप प्रेम दिलं. खूप खळखळून हसलात. कार्यक्रम चांगला बघितलात. खरंच आम्ही त्या देवाला पूजण्यापेक्षा खरंच तुम्हाला मायबाप काम म्हणतो माहितीये का? तुम्ही केलेल्या दिवसभर कष्टातून 1 रुपया आमच्यापर्यंत पोहोचतो. त्याच्यावर आमच्या लेकरबाळांचं शिक्षण होतं. त्याच्यावर आमची घर चूल पेटते आणि त्याच्यावर आमच्या आईवडिलांचा दवाखाना होतो. म्हणून आम्ही त्या देवाला दगडाच्या देवनं मानतात. तुम्हाला जे मायबाप म्हणतो ना त्याचं कारण आहे. तुम्ही असेच सुखी राहा. परमेश्वराकडे दुसरं काही सांगत नाही. या चैत्राच्या महिन्यात आम्हाला फक्त 22 दिवस राहिले घरी जायला. आम्ही त्यानंतर गेलो पुढच्या सीझनला जर यदा कदाचित कुठं जर जवळपास भेट होती तर या लेकरांना असंच असेल. धन्यवाद.